क्रीडा मंडळच्या अंतर्गत आपण नवीन पनवेलमध्ये बरेच अंशी लोकोपयोगी, सामाजिक, शैक्षणिक आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपण कार्यक्रम घेत असतो, सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो. यातून हा एक कार्यक्रम आपण नववर्षाचा हिंदू नववर्षाचा सण आपण साजरा करत असताना तो आनंदोत्सव कसं जावं, पुढील वर्ष सुखाचं कसं जावं, एक पहिली सुरुवात आनंददायी हो या हिशोबाने आपण हा कार्यक्रम घेत असतो. आज जवळजवळ हे 9वं वर्ष असून या 9व्या वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात नागरिक याच्यात सहभागी होत असतात. यावेळेस फक्त थोडी जरी आपण म्हणलं प्रचंड तरीसुद्धा नागरिक कमी आहेत, कारण का मुलांच्या परीक्षा याच दरम्यान आलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला जे काही शाळेचे काही विद्यार्थी येत असतात आणि त्यांच्यावर त्यांचे पालक असतात ते कमी प्रमाणात जोडले गेलेत. त्यांनी आम्हाला हे सुद्धा सांगितलं त्यावेळी परीक्षा असल्यामुळं आमची इच्छा असून आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त पुढच्या वर्षी नक्की आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहू. आणि निश्चित नुकतेच आमदार प्रशांतदा ठाकूर येऊन व्हिजिट करून गेले, त्यांनाही जी शिस्तबद्ध राहिली आहे, सगळ्यांचं सहकार्य आणि त्याचबरोबर आमदार साहेबांचं नेहमी मार्गदर्शन असतं. त्यातून उत्कृष्ट सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे बरेचसे कार्यकर्ते यात सहभाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव मूर्तींना, त्याचबरोबर वेगवेगळे ग्रुप असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस दिली जातात आणि ते बक्षिसांचं सुद्धा वितरण साधारणतः माझ्या वाढदिवसाला, तर उद्याच वाढदिवस असल्यामुळे उद्याच्याच दिवशी याचं वितरणसुद्धा केलं जाईल. आणि अशा प्रकारे वेगवेगळे विविध ग्रुप, सांस्कृतिक ग्रुप यामध्ये भाग घेत असतात. कल्चरल काही त्यांच्या प्रोग्राम या असतात, त्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीज करत असतात याच्या कार्यक्रमामध्ये. आणि तो आतासुद्धा लोकांनी घेतलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद तरीसुद्धा मिळालेला आहे. आणि असाच हे नववर्ष सर्वांना सुख समृद्धीचे भरभराटी जावो अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याही सुद्धा चॅनलचं नेहमी सहकार्य असतं, त्यामुळे आपल्यासुद्धा सगळ्यांचा धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच. आपल्या हक्काच्या बातमीसाठी व जाहिरातींसाठी आपण पाहणार आहात स्वराज्य न्यूज.